दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आजचा काळ जो आहे हा खूप कठीण आहे. दिवस आपले कठीण आहेत आणि देवाची व्यक्ती म्हणून राहणं खरोखर एक परीक्षा आहे. आणि अनेक जे आता वातावरण जसं आहे की धर्मांध लोकांकडून बऱ्याच वेळेस आपल्याला त्रास होऊ शकतो. जेव्हा मदर तेरेसा ह्यांचं आपण वाचतो त्यांच्याबद्दल, त्यांना कलकत्त्यामध्ये ज्यावेळेस त्या आल्या आणि ते त्या ठिकाणी सेवा करत असताना त्यांना अतिशय त्रास झाला. त्यांना त्या ज्यावेळेस पुढे जात असत चालत रस्त्यावरून, मागे लोक त्यांच्यावर थुकत असतात. परंतु ह्या थुकणारे लोकच ज्यावेळेस कुष्ठरोगी होऊन त्यांच्या आश्रमात आल्या त्यावेळेस त्यांची सेवा केली. ग्रॅहम स्टेन यांना लोकांनी मारलं, परंतु तरी त्यांच्या पत्नीने देवाची सेवा करायचं सोडलं नाही. त्या ठिकाणी राहिल्या, ठामपणे राहिल्या त्या ठिकाणी. इफिस्करास पत्र ह्यामध्ये पाऊल म्हणत आहे बघा, एफिशियन्स चॅप्टर 6 ह्यामध्ये पाऊल म्हणत आहे की आपलं युद्ध जे आहे हे रक्तमांसाबरोबर नाही तर दुरात्म्यांबरोबर आहे. आणि ह्या कठीण समयामध्ये आपल्याला ठामपणे उभं राहायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण दुरात्म्यांबरोबर एकटं लढू शकत नाही. बघा, पाऊल त्याच अध्यायामध्ये म्हणतो की आम्हाला कशा प्रकारे लढायचं आहे. त्यासाठी आम्हाला देवाची शस्त्रसामुग्री धारण केली पाहिजे. आणि ती का आहे तर त्यासाठी आम्हाला कंबर सत्याने कसायची आहे, नीतिमत्वाचे उरस्त्राण घालायचे आहे, विश्वासाची ढाल हातात घ्यायची आहे, तारणाचे शिरस्त्राण डोक्यामध्ये घालायचे आहे आणि आत्म्याची तलवार हाती घ्यायची आहे. ह्या सर्व गोष्टी घेऊन आम्हाला लढायचं आहे. कोणाबरोबर लढायचं आहे तर आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायचं आहे. कारण कोणाबरोबरही सुद्धा लढत असताना, हे सर्व घेऊन जात असताना सुद्धा लक्षात ठेवा की देव आमच्या बाजूने लढणार आहे. देव आमच्या बाजूने आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 12वा वचन. एफिशियन्स चॅप्टर 6 and verse 12. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे तर सत्ताबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अतिपत्तीबद्दल, आकाशातल्या दुरात्म्याबरोबर आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.